आणि भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यानच भारतानं सिंधू करार स्थगित केला। त्यामुळे पाकिस्तान आता अगदी रडकुंडीला आलाय। भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। आता भारत हे पाणी पूर्णपणे रोखण्यासाठी आणखी या धरण भागामध्ये काही धरणं बांधण्याचा विचार करतोय। त्यामुळे आता भारतानं सिंधू करारावरती चर्चा करावी अशी गयावया पाकिस्तानकडनं होतीये। भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक। थेंबा थेंबा करता तडफडतोय पाकिस्तान। पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण। पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यावर भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। यानंतर पाकिस्ताननं भारतीय सैन्य दलाच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले। एकीकडे भारतानं पाकिस्तानवर ही कारवाई केली आणि दुसरीकडे पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सुद्धा केला। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जलकरार स्थगित केला। सिंधू जलकरार स्थगित केल्यानं चिनाब नदीवरील बगलीहार आणि सलाल धरणातून पाणी सोडणं बंद झालेलं आहे। 30-40 मीटर ऊंचा बांध बनाया जा सकता है, पानी को रोका जा सकता है और तकरीबन उड़ी के आगे तक ये पानी जमा हो जाएगा। और अगर इसे वेपन के तौर पर भारत इस्तेमाल करना चाहे तो एकदम से गेट खोला जा सकता है, तो लाइन ऑफ कंट्रोल के उस पार बाढ़ आ सकती है, खेतों को वैसे ही नुकसान पहुंच सकता है। लेकिन अगर इस पानी को, जब पानी का बहाव कम होता है, इस पानी को रोका गया तो कई दिनों तक लाइन ऑफ कंट्रोल के उस पार पानी नहीं जाएगा, खेत सूख सकते हैं और जितने भी बिजली प्रोजेक्ट्स लाइन ऑफ कंट्रोल के उस पार हैं उनमें बिजली की जनरेशन 0 पे आ जाएगी। पाकच्या पाण्याच्या गरजेच्या सुमारे 80% पाणी सिंधूचं आहे। भारतातून जाणारं पाणी अडल्यानं पाकिस्तानातील पूर्व खरीप पिकाच्या उत्पादनाला फटका बसलाय। खरीप पीक हातचं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या पायाशी लोटांगण घातलंय। पाकिस्तानचे जलसंपदा सचिव यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पत्र पाठवून सिंधू जलकरार स्थगितीबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे। भारतानं मात्र रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं निक्षून सांगत हा जलकरार स्थगितच राहणार असं स्पष्ट केलंय। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। भारतानं सिंधू जलकराराला स्थगिती दिल्यावर पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला पूर्णपणे रोखण्याची रणनीती आखली आहे। पाकिस्तानकडे जाणारं पाणी रोखण्याकरता भारताकडून अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। यानुसार धरणांचे दरवाजे बंद करण्यासोबतच धरणांचा गाळ काढून खोली वाढवून धरणांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे, पाकिस्तानात जाणारं पाणी भारतातील इतर भागात वळवणे, नवीन धरणं बांधणं यासारख्या उपाययोजनांवर विचार केला जातोय। याचसोबत 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामांनाही वेग दिला जातोय। चिनाब नदीवर रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात 1856 मेगावॅटचा सावलकोट प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे। त्यासोबतच 1000 मेगावॅट पाकल दूल प्रकल्प, 850 मेगावॅटचा रतले प्रकल्प, 800 मेगावॅट बरसर प्रकल्प, 624 मेगावॅटचा किरू प्रकल्प आणि 1320 मेगावॅटचे किथाई 1 आणि 2 अशा प्रकल्पांचा समावेश आहे। The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. केंद्र सरकारनं वॉटर स्ट्राईक करून पाकिस्तानला दुष्काळाच्या गर्तेत ढकलण्याची रणनीती आखली आहे। पण पाकिस्ताननं दहशतवाद्यांची साथ सोडली नाही
तर असंच पाण्याच्या थेंबा थेंबा करता पाकिस्तानला तडफडावं लागणार इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।